सुप्रभात मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या भाग 1 मध्ये आपण बघणार आहोत. अर्जुन हा कल्पनाकडे आलेला असतो, तर कल्पना सांगते, तू तन्वी कशी चुकीची आहे ते सांगायला आला आहे का माझ्याकडे? तर अर्जुन सांगतो की मी का आलो आहे आणि कशासाठी हे बोलतो आहे ना, ते एकदा तू नीट लक्षात घे. तर इकडे अर्जुन सांगतो की मम्मा, तू एकदा माझा तरी विचार कर ना, मी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं, का नाही, तू एकदा हे विचारून तर घे. तर कल्पना त्याला सांगते की जेव्हा तन्वीला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर सापडले होते तेव्हा अस्मिता तर तुला विचारलं पण होतं, पण तुम्ही त्या टायमिंगला अस्मिताला गप्प केलं. तर अर्जुन सांगतो त्याचंच उत्तर मला आता तुला द्यायचं आहे. तर इकडे अर्जुन कल्पनाला बोलतो की अगं, त्या सायलीसारख्या मुलीला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे असं आहे ते माहीत पण असेल का गं? फक्त एक एक लॉयरलाच माहीत आहे की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काय आहे. आणि त्या टाईमला मला खरंच कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस खरंच एक चांगला उपाय सापडला होता, म्हणून मी ते करून घेतलं. आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो आई, ते माझ्याकडे आलेल्याच नव्हत्या. म्हणून सायली असं कोणाला पण का फसवतील? तर ते ऐकून इकडे कल्पनाला आणि तन्वीला धक्का बसतो. तर दुसरीकडे इकडे सायली ही अर्जुनने दिलेली ती चिठ्ठी वाचत असते आणि मनातल्या मनात हसत असते आणि अर्जुनचाच विचार करत असते. तर तेवढ्यात तिथे कुसुम येते आणि तिच्या हातातली चिठ्ठी ओढून घेते आणि हसू लागते. तर लगेच इकडे सायली ही भानावर येते. लगेच कुसुम सायलीला बोलते, काय ग, आत्ताच्या ह्या मोबाईलवर चॅटिंगचे मेसेज सेंड करताना हा असा जमाना चालू आहे आणि त्या जमान्यामध्ये तुम्ही दोघं एकामागे एक एकमेकांना चिठ्ठी पाठवत आहे आणि मी केव्हाची बघते आहे तुला, तू केव्हाचं ह्या चिठ्ठ्यांचंच पारायण करते आहे. काय झाले? मला वाटलं तर तो कटकट्या असेल, पण तो तर चांगला निघाला. तर सायली कुसुमला बोलते, काय ग कटकट्या बोलते आहे त्यांना नुसते, ते तर आमच्या सगळ्यांचे तेज आहेत. जेव्हा ते माझ्या आसपास असते ना, सगळ्यांचा चेहरा असा खुरून असतो ग. तर लगेच कुसुम सांगते की जसा तुझा आहे आत्ता. तर इकडे कुसुम ही सायलीला एक आयडिया देते की हे जे चिठ्ठ्या आहेत ना, त्या तू जपून ठेव, म्हणजे पुढं जाऊन ना तुझ्या मुलांना हे दाखव त्यांना आणि बोल, बघ तुमचे आई वडील ना कसे लपून छपून प्रेम करत होते. तर लगेच इकडे सायली ही लाजते आणि हसायला लागते. तर इकडे कुसुम तिला बोलते की अगं, तुला माहिती आहे ना, ह्या चिठ्ठ्यावरून तरी तुला समजतंय ना तिकडं अर्जुनचा जीव कसा तळाला लागलाय ते. तर सायली बोलते की अगं हो, मला पण जायचं आहे, पण माझा जीव ना इकडे जाऊ का तिकडे जाऊ असा झालाय. मला ना अर्जुन सरांना दुखवायचं आहे ना मधू भाऊंना, मी काय करू आता तूच बोल. तर इकडे अर्जुन हा कल्पनाला बोलतो की जेव्हा मिसेस सायलींना समजलं की कॉन्ट्रॅक्ट असं असतं, त्या टायमिंगलाच त्यांना खूप मोठा शॉक बसला होता आणि त्यावेळेस त्यांना काय होत होतं हे फक्त मलाच माहिती आहे. तर अर्जुन कल्पनाला सांगतो की मी सांगतोय मम्मा तुला, इथं कोणीच कोणाचा गैरफायदा उचललेला नाहीये. तर दुसरीकडे कुसुम ही सायलीला समजावते की बाप बापाचं काम करतोय आणि नवरा त्याच्या बायकोचं काम करतोय, म्हणून आता तूच तुझा पुढाकार घ्यायला हवा. त्याने तुझ्या प्रेमाच्या खातील सगळा अपमान पण सहन केलाय ग, पण आता तूच काहीतरी कर, कारण तो पण आता शेवटी एक माणूसच आहे. तर इकडे अर्जुन कल्पनाला सांगतो की त्या टाईमला आई मला खरंच असं वाटलं की ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजेस बरोबर आहे. तर कल्पना त्याला बोलते, का रे, तुझे आई वडील काही जेलमध्ये होते का? अर्जुन तिला बोलतो की नाही आई, तसं नाहीये, पण माझं फ्युचर धोक्यामध्ये होतं. तर अर्जुन कल्पनाला समजावतो की अगं, तुम्ही माझं लग्न त्या तन्वीसोबत करून देणार होतो आणि हे आम्हा दोघांना पण माहीत होतं की आम्ही दोघे पण एकमेकांना कम्फर्टेबल नाही आहोत आणि बिलकुलच नव्हतो आम्ही. मला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं आई, आणि मी कधीच सुखी पण नसतो. तर इकडे बाहेरून तन्वी त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते आणि तिला सगळ्याची चिडचिड होत असते. तर अर्जुन कल्पनाला सांगून देतो की मला हे लग्न अवॉइड करायचं होतं, म्हणूनच मी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. तर ते ऐकून इकडे कल्पना आणि तन्वीला मोठा धक्का बसतो. तर कल्पना सांगते की तुला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं म्हणून तू ते कॉन्ट्रॅक्ट केलं का? तर अर्जुन कल्पनाला बोलतो की अगं, तुम्ही सगळे ज्या आईने प्रतिमा आत्याला जे वचन दिलं होतं त्यामध्ये तुम्ही अडकला होता. तुम्ही सगळे मला प्रेशराईज करत होते की मी सगळं हे लग्न आणि माझी लाईफ ही तन्वीला देऊन टाकेल, आणि तेव्हाच माझ्याकडे मिसेस सायली मधुभाऊंची केस घेऊन आले आणि तोच मला एक गोल्डन चान्स भेटला. आणि मी तुला प्रॉमिस करून सांगतो, मला चुकीच्या मुलीकडे लग्न करून मला माझं लाईफ हे बरबाद करायचं नव्हतं. तर कल्पना इकडे अर्जुनला बोलते की अरे, पण तुझ्यासाठी तरी ती तन्वी चुकीची नव्हती. आम्ही आत्तापर्यंत ना तुझ्यासाठीच जे काही आलोय ना ते तुझ्यासाठीच करत आलोय. तर तुला तन्वीसोबत लग्न करायचं नव्हतं तर तू आम्हाला विश्वासात घ्यायचं ना, तू आमच्यासोबत का नाही बोलला? तर अर्जुन सांगतो, अगं मम्मा, मी तुमच्यासोबत खरंच खूप बोलण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तुमच्यासाठी ती तन्वी एक आयडियल सून होती. तेव्हा काय, आत्ता पण तुम्हाला तेच वाटतंय की ती आयडियल सून आहे, पण तुम्हाला हे माहीतच नाहीये की तिचं मन किती काळं आहे ते. तर कल्पना त्याला सांगते की अरे, तू त्या मुलीला अजून ओळखलंच नाहीये,
तुलाच मिसअंडरस्टँडिंग झाली आहे आणि त्यामुळेच तू सगळ्या घराला दुःखात सांगतो आहे. तर अर्जुन कल्पनाला सांगतो की ट्रस्ट मी मम्मा, पण तुम्ही माझं ना प्लीज ऐकून घ्या. तुम्हाला मी जे सॅड बनवलं आहे, तुम्हाला मी दुखावलं आहे, त्यासाठी मी माफी मागतो आणि मी माझी मिस्टेक ॲग्री पण करतो. पण ती चूक फक्त माझीच होती म्हणून मीच त्या सगळ्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. पण त्यामध्ये मिसेस सायलींचा बिलकुल काही दोष नव्हता. फक्त मला माझ्या लाईफमध्ये तन्वी ही नको होती. प्लीज मम्मा, आत्ताच्या सिच्युएशनला तू प्लीज समजावून घे ना. तर इकडे बाहेरून मनातल्या मनात प्रिया ही बोलते की म्हणजे याला माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं म्हणून हा सगळा प्रकार याने केला आणि त्याने माझा एवढा मोठा अपमान केला ना. त्याला असं वाटतंय ना की माझं मन काळं आहे. आता बघ तू उद्या तुझ्याच बायकोचा त्या सायलीचं मन मी कसं काळं करते ते. तर इकडे दुसऱ्या दिवशी सायली ही मधुभाऊला चहा घेऊन येते. तर मधुभाऊ काहीच बोलत नसतात. तर बाहेरून एक मोठ्या लाऊडस्पीकरने एक आवाज येतो, सायली मधुकर पाटील ह्या कोण आहे आणि ह्या चाळीत का राहतात, ते कशासाठी, त्यांचा लॉयर कोण आहे हे आपल्याला कळायलाच हवं. तर ते ऐकून इकडे मधुभाऊ बोलतात की एवढं जोरात जोरात कोण ओरडतं आहे बघूयात. तर बाहेर मधुभाऊ येतात. तर सगळे लोक हे जमलेले असतात. तर इकडे बाहेर मीडियावाले आलेले असतात आणि त्या मीडियावाले बोलतात की सायली सुभेदार ही अर्जुन सुभेदारांची एक कॉन्ट्रॅक्ट वाईफ आहे आणि तुम्ही हे खरं ऐकताय की त्यांचं हे लग्न कॉन्ट्रॅक्टमुळे झालं आहे. तर इकडे ते सगळं ऐकून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे सगळे लोक तिची विचारपूस करतात आणि बोलतात की अगं ती तोंडावरून तर किती साधी भोळी दिसती, पण आतून तर खूप खरचटलेली निघाली. तर बाकीचे काही लोक बोलतात की तुम्ही थांबा, हे मीडियावाल्यांचं काही ऐकू नका, आपण असं दुसऱ्यांच्या याच्यावरून तिला आपण असं बदनाम करू नाही शकणार. तर इकडे सायलीला चक्कर येते. तर तेवढ्यात इकडे कुसुम तिला सांभाळते. तर लगेच इकडे कॅमेरामन हा त्यांना बोलतो की वो देखो उधर सायली सुभेदार आहे. तर लगेच इकडे मीडियावाले सगळे सायलीकडे येतात आणि तिला बोलतात की सायली सुभेदार, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नेमकं लिहिलेलं काय होतं ते सांगा तुम्ही. तर बाकीचे मीडियावाले बोलतात की तुम्ही आत्ताचं हे कॉन्ट्रॅक्ट आत्ताच केलं आहे की आधी पण तुम्ही असे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आहेत. तर त्या ऐकून इकडे सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तर नंतर बोलतात की तुम्ही असे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी असे वर्षाला किती चार्ज घेत असतात. तर ते ऐकून इकडे मधुभाऊंला खूप राग आलेला असतो. तर सायलीची मान ही खाली होते. तर इकडे सायली त्यांना बोलते की तुम्ही एक चांगल्या मुलीला असे वाईट बोलून तुम्ही तिला प्लीज बदनाम करू नका आणि मुळात तुम्हाला इथं बोलवलं तरी कोणी आहे, तुम्ही निघा इथून. तर इकडे सायली त्यांना बोलते की तुमच्या ज्या अशा घाणेरड्या प्रश्नांची उत्तरे द्यायला इथे कुणीच तुम्हाला उत्तरे भेटणार पण नाहीये, म्हणून तुम्ही इथून निघा. तर इकडे ते मीडियावाले बोलतात की तुम्ही आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या. जर त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमधून जर तुम्हाला मूल झालं असतं तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कुणी घेतली असती. तर बाकीचे मीडियावाले बोलतात की तुम्ही आता यापुढे दुसरा कॉन्ट्रॅक्ट कोणाचं घेणार आहे आणि तुम्ही त्या मूल झाला असेल म्हणून तुम्ही त्या अर्जुन सुभेदारांना ब्लॅकमेल करत असाल का. तर ते ऐकून इकडे कुसुमला राग येतो. ती बोलते काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला. तर इकडे सायली बोलतंय की तुमच्या हातात माईक आणि कॅमेरा आहे म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊ नका आणि मुळात तुमचं हे काम आहे ना, त्यामध्ये दुसऱ्यांच्या आरोपावरून दुसऱ्यांच्या चरित्रावर असं चिखल फेकण्याचं काम नाही आहे तुमचं. तर इकडे सायली त्यांना बोलते की मी तुमच्या एकाही प्रश्नाची उत्तरं देणार नाही म्हणून तुम्ही प्लीज इथून निघून जा. तर काही लोक बोलतात की जेव्हा त्या टायमिंगला तुम्हाला अर्जुन सुभेदारांनी साथ सोडून दिली होती का. तर लगेच इकडे सायली त्यांना सांगते की अर्जुन सर माझी कधीच साथ सोडणार नाही. तर बाकीचे बोलतात मग तुम्ही इथं राहायला का आलेत. तर मधुभाऊ त्यांना ओरडत बोलतात की शांत बसा, तुम्ही माझ्या मुलीवर असे आरोप करू नाही शकत आणि तुमची हिंमत तरी कशी झाली असे विचित्र प्रश्न विचारायची. तर लगेच इकडे मीडियावाले बोलतात म्हणजे तुम्हीच मधुकर भाऊ आहात का, म्हणून तुमच्या मुलीला तुम्ही असं बिना लग्नाचं घरात ठेवलंय. तर लगेच सायली बोलते की माझं लग्न झालंय. आत्ता जे कोणी इथे उभा आहेत ना त्यांनी सगळ्यांनी नीट ऐका, माझं आणि अर्जुन सरांचं लग्न हे झालेलं आहे. पण हे तर आम्हाला वेगळंच काहीतरी ऐकू आलं, आमच्या सोर्सेसमधून आम्हाला तर वेगळीच माहिती आली आहे. तर ते ऐकून इकडे सायलीला आणि मधुभाऊंना खूप मोठा धक्का बसतो. तर तो व्हिडिओ इकडे तन्वी ही तिच्या मोबाईलमध्ये बघत असते आणि एकटीच हसत असते. तर इकडे सायली त्यांना बोलते की सगळेजण गप्प बसात, मी माझ्या असा वडिलांचा अपमान करून मी हे काही सहन करणार नाही. तर इकडे तो व्हिडिओ बघून इकडे तन्वी ही बोलते की आता मधुभाऊंची आणि त्या सायलींची भर चौकात आता लाज निघाली आहे. आता बघूच त्या ठिकाणी अर्जुनला ते कसं उभं करतात ते. तर इकडे मधुभाऊंना खूप राग आलेला असतो आणि ते लगेच त्यांच्यावर धावून येतात आणि बोलतात की इथून जातो का, आता तुझं तंगडं हातात तोडून देऊ.
तर लगेच त्यांना घाबरत इकडे सायली ही त्यांना थांबवते आणि बोलते की मधुभाऊन त्यांना तुम्ही बोलू नका, जाऊ द्या, कारण अर्थ नाहीये त्यांना काही बोलून. तर इकडे कुसुम बोलते की तुम्ही कॅमेरा बंद करा आणि निघून जा सगळे इथून. तर लगेच इकडे सगळे मीडियावाले हे त्यांना बोलतात की आम्ही प्रश्नाचे उत्तरं भेटल्याशिवाय आम्ही इथून काही जाणार नाहीये, म्हणून तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, आणि असं बोलून ते आरडाओरडा करतात. तर दुसरीकडे इकडे पूर्णा आणि कल्पना हे येत असतात. तर लगेच त्यांना बघून इकडे प्रिया ही नाटक करते आणि बोलते की हा व्हिडिओ बघून आता मी काय करू, आता कसं होईल. तर लगेच इकडे कल्पना तन्वीला बोलते काय झालं ग तन्वी, अशी का करते. तर लगेच इकडे तन्वी सांगते अगं काही नाही ग, हे बघ ना आता हे असं काय होऊन बसले, सगळं प्रॉब्लेम होत आहे. तर लगेच कल्पना बोलते बघू मला दे मोबाईल. तर लगेच तन्वी बोलते नाही ग मामी, तुला हे सहन नाही होणार, नको बघू तू. तर लगेच इकडे तो सगळा व्हिडिओ कल्पना आणि पूर्णाही बघत असतात. तर लगेच तिथे त्या मीडियावाल्यांच्या पुढे एक बाई येते आणि बोलते की ही आमची वस्ती आहे आणि आमच्या वस्तीमध्ये येऊन तुम्ही आमच्या मुलीवर असे आरोप नाही करू शकत. तर लगेच इकडे सायली त्यांना बोलते की तुम्ही प्लीज इथून निघून जा, आणि जाता जाता एवढं लक्षात ठेवा माझं आणि अर्जुन सरांचं नातं हे पवित्र आहे, आणि कारण आम्ही दोघं एक पती पत्नी आहोत. तर त्या ऐकून इकडे पूर्णाईला खूप मोठा धक्का बसतो. तर लगेच इकडे हातातून तन्वी हा मोबाईल घेते आणि बोलते की जाऊ दे मामी, त्या मधुभाऊंना त्या सायलीला त्यांची अप्रू बिलकुल काहीच नाहीये, तू जाऊ दे, सोड त्यांचा. पण सुभेदारांचं नाव किती मोठं आहे, पण ह्या तिच्यामुळं सगळ्या त्या सुभेदारांवर चिखल उडतोय. तर ते ऐकून इकडे कल्पना बोलते की पण ह्या मीडियावाल्याने ही बातमी दिली कुणी आणि ते तिथे गेले तरी कसे. तर पूर्णाई बोलते ती स्वतःची बदनामी अशी का करून घेईल ग. तर इकडे तन्वी बोलते अगं ते बदनामी पण करायला एक खूप मोठं डोकं असतं ग, त्यांनी सुद्धा ती फेमस होईल ना. तर इकडे लगेच तन्वी त्यांना सांगते की म्हणजे आता ह्या अशा आरोपाखाली आपल्या सुभेदारांचं नाव ही गमावण्यासाठी आता ती आपल्याला ब्लॅकमेल करणार, पैसे पण मागणार. तर ते ऐकून इकडे पूर्णाई बोलते की हे काय करावं लागतंय, काय बघावं लागतंय मला. तर लगेच कल्पना सांगते ही मुलगी आता माझ्या मनातून अजून उतरत चालली. तर इकडे ते मीडियावाले सायलीला खूप प्रश्न विचारत असतात आणि ती पण काहीच बोलत नसते. तर तेवढ्यातच इकडे ते सगळं बघून अर्जुन तिथे येतो. तर अर्जुनला बघून सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तर लगेच इकडे तन्वी त्यांना व्हिडिओ दाखवते आणि बोलते आता बघा तिथे आता अर्जुन सुद्धा आला आहे. आता लगेच तो व्हिडिओ बघून पूर्णाई आणि कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो आता तिथे अर्जुन आलेला आहे. तर आता अर्जुन काय बोलणार मीडियासमोर आणि तो कोणाची बाजू मांडेल हे तुम्हाला बघण्यासाठी आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.